श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्यापैकी अनेकांना रात्री गाढ झोपेत असताना अनेक प्रकारची स्वप्न पडतात. काहींना ही स्वप्न आठवतात तर काहींना ही स्वप्न आठवत देखील नाहीत. काही जण स्वप्नात स्वतःला हसताना रडताना मृत आनंदी पाहतात. वाईट स्वप्न पाहून अनेकांना टेन्शन देखील येतं. खरं तर आपल्या प्रत्येक स्वप्नामध्ये काही ना काही चांगले किंवा वाईट संकेत असतात आणि त्यामुळं या स्वप्नांकडं कधीही दुर्लक्ष करू नये. तसेच काही लोकांना जर पडणारी ही स्वप्न जशीच्या तशी खरी होतात, तर काही स्वप्नांचं कनेक्शन खऱ्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नशास्त्रानुसार ही स्वप्न आपल्या भविष्याचा आरसा असतात असं म्हटलं जातं. ही स्वप्न आपल्याला भविष्यात काय शुभ आहे किंवा काय अशुभ आहे हे सांगण्यास मदत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला कोणतंही पडणारं स्वप्न याकडं आपण कधीही दुर्लक्ष करायचं नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये स्वप्नामध्ये आपण स्वतःलाच जर रडताना पाहत असो किंवा आपल्यासोबत आपल्या घरातील किंवा इतर नातेवाईकांना जर रडताना पाहत असो तर याचा काय अर्थ होतो, हे स्वप्न शुभ असतात की अशुभ असतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आयुष्यात अनेकदा चांगली वेळ व वाईट वेळ प्रत्येकावरच येत असते. त्यातल्या त्यात चांगली वेळ असेल तेव्हा आपण निश्चिंत असतो, मात्र जेव्हा आपल्यावर एखादा वाईट प्रसंग ओढावतो तेव्हा तो प्रसंग आपल्याला अक्षरशः रडवतो. आपण आपल्या खऱ्या आयुष्यात ज्याप्रमाणे रडतो त्याचप्रमाणे कित्येकदा आपण आपल्या स्वप्नात देखील रडत असतो. आपल्यापैकी बरेच जण स्वप्नामध्ये रडतात आणि झोपेतून जाग झाल्यावर या स्वप्नाबद्दल विचार करू लागतात आणि त्यांना काळजी लागते की आपण हे जे स्वप्न पाहिलेलं आहे, आपण स्वतःला स्वप्नात रडताना पाहिलेलं आहे, तर हे शुभ आहे की अशुभ आहे. तर याविषयी स्वप्न काय शास्त्र काय सांगतं तर ते जाणून घेऊया. जर तुम्हाला स्वप्नामध्ये कशाची तरी भीती वाटते आणि तुम्ही रडत आहात असं जर स्वप्न पडत असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक गोष्टींना घाबरता, तुम्हाला अनेक गोष्टींची भीती वाटते आणि हेच तुम्ही तुमच्या स्वप्नात देखील पाहू शकता. किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाचा किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं तुम्हाला जर स्वप्नात दिसलं आणि त्यावेळेला तुम्ही खूप रडत आहात आणि असं जर तुम्हाला वारंवार जर स्वप्न पडत असेल तर प्रत्यक्षात कोणत्याही कामाला घाबरून जाऊ नका. अडचणींना सामोरं जा. अनेक वेळा अशी स्वप्न तुम्हाला दिसत असतात, अशी स्वप्न आपल्याला पडत असतात ज्यामध्ये आपण रडत असतो किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा अचानक कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला भीती वाटते आणि आपण रडायला सुरुवात करतो. तर ही जी गोष्टी आहे तर ती आपण आपल्या आयुष्यात जे कोणतंही काम करत असताना, कोणतेही कार्य करत असताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर तीच भीती आपल्याला या स्वप्नामध्ये देखील दिसत असते आणि म्हणूनच आपण कोणतंही काम न घाबरता न डगमगता करायला हवं आणि यासाठीच आपल्याला हे संकेत मिळत असतात. आता तुम्ही स्वतःला अनेक वेळा मोठ्याने रडताना देखील स्वप्नामध्ये पाहत असाल. वास्तविक जीवनात एखादी व्यक्ती जेव्हा रडते तेव्हा त्याला काहीतरी किंवा इतर काहीतरी समस्या असतात आणि म्हणूनच त्या रडत असतात. पण जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला एकट्यालाच रडताना जर पाहिले आणि ते पण एकदम जोराजोरात मोठ्याने जर रडताना पाहिलं तर समजून घ्या की प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत, तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे. किंबहुना स्वतःला रडलेले पाहणे म्हणजेच तुमच्या आयुष्यातील काहीतरी एखादा मोठा बदल होणार आहे आणि हा बदल जो घडणार आहे तर तो तुम्हाला आनंद देणारा असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा जर तुमचा मृत झालेला जर पूर्वज रडताना जर दिसत असेल आणि त्या मृत झालेल्या पूर्वजाबरोबरच तुम्ही देखील त्याच्यासोबत रडत असाल तर समजून जा की तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक बदल होणार आहेत. तुमच्यावरती खूप मोठी संकट अडचणी येण्याची देखील शक्यता असणार आहे. अशी जर तुम्हाला स्वप्न जर पडत असतील म्हणजेच आपले पूर्वज आपल्यासोबत स्वप्नामध्ये दिसत असतील आणि ते जर रडत असतील तर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज आहेत हे समजून जायचं आहे आणि त्यामुळं आपल्या पूर्वजांची जर काही अपूर्ण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे किंवा पूर्वजांसाठी आपण
असे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्यावरती ही जी नकारात्मकता आलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर जे पुढचं जे स्वप्न आहे तर ते म्हणजे जर तुम्हाला तुमचे जर आई-वडील तुमच्या स्वप्नामध्ये जर दिसत असतील आणि त्यामध्ये तुम्ही जर दुःखी आहात, नाराज आहात, असं जर तुम्हाला स्वप्न पडत असेल, तर यामुळे देखील तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत, असा या स्वप्नाचा अर्थ होतो. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावरती देखील यामुळं अचानक काही परिणाम घडून येणार आहेत, असे देखील आपल्याला याचे संकेत मिळतात. परंतु या स्वप्नात कोणतंही वाईट चिन्ह नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो, की तुम्ही तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या परिवारामध्ये एखादी जमीन खरेदी करू शकता किंवा मोठी एखादी वस्तू खरेदी करू शकता किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादा नवीन सदस्य देखील सामील होण्याची शक्यता असते. यासारखे मोठे बदल तुमच्या कुटुंबामध्ये घडणार आहेत आणि असा हा संकेत तुम्हाला यामुळं मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला जर असं जर कधी स्वप्न पडलं, की ज्यामध्ये तुमच्या जवळची, अत्यंत जवळची व्यक्ती असेल, मग तुमचे आई-वडील असतील, मित्र असतील, भाऊ-बहीण असेल किंवा कोणीही असेल आणि ते जर तुमच्यासोबत रडत असतील किंवा तुमच्या जवळ येऊन जर रडत असतील, तर तुमच्या आयुष्यात काही मोठ्या समस्या येणार आहेत, असं आपल्याला हे स्वप्नशास्त्र सांगत असतं. भविष्यात तुमचं एखादं काम देखील बिघडू शकतं, खराब होऊ शकतं. हे एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संबंध बिघडण्याचे लक्षण देखील असू शकतं. त्याचबरोबर स्वप्नात जर स्वतःला तुम्ही उंचावरून पडताना जर पाहत असाल, तर हे देखील स्वप्नशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो, की तुमच्या आयुष्यात खूप मोठी संकटं, अडचणी येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याशी संबंधित देखील काही समस्या देखील येणार आहेत. त्यामुळं याकडं देखील आपण कधीही दुर्लक्ष करायचं नाही. त्याचबरोबर स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही जर स्वतःला उडताना पाहत असाल, म्हणजेच याचा अर्थ असा होतो, की तुम्ही खूप तणावग्रस्त आहात आणि काही गोष्टींची तुम्हाला खूप चिंता, काळजी लागलेली आहे. परंतु ही जी स्वप्न आहे, तर ही सूचित करतात, की येत्या काळात तुमचं जीवन हे खूप बदलणार आहे आणि तुमच्यावरची ही जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो, की भविष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात स्वतःला म्हणजेच आपण स्वतः जर मृत झालेलो जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असेल किंवा तुम्ही जर एखाद्या स्मशानभूमीत असाल, असं जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असेल, तर तुम्ही समजून जायचं आहे की तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे आणि अशी ही स्वप्न आहेत, तर ही स्वप्न भाग्योदयाचे संकेत मानले जातात. त्याचबरोबर स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला आनंदी पाहत असाल किंवा हसताना जर पाहत असाल, तर याचा अर्थ देखील असा होतो, की येणाऱ्या काळात तुम्हाला खूप चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद येणार आहे. त्याचबरोबर स्वप्नामध्ये जर तुम्हाला अंत्ययात्रा निघताना जर दिसत असेल, तर हे स्वप्न पाहून जरी तुम्हाला भीती वाटली, घाबरला, रडला तरी देखील चालेल, पण याचा अर्थ खूप शुभ असतो. हे स्वप्न तुमच्या आर्थिक स्थितीत जलद सुधारणा दर्शवत असतो. तुमचे अडकलेले जर पैसे असतील, तर ते देखील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता असते. जर एखाद्या आजारी व्यक्तीने हे जर स्वप्न पाहिले, तर याचा अर्थ असा होतो, की तुमचा जो आजारपण आहे, तर त्या आजारपणापासून तुम्हाला आराम देखील मिळणार आहे. त्याचबरोबर स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादं घर जर जळताना जर दिसत असेल, मग ते तुमचं स्वतःचं घर असेल किंवा इतरांचं जरी घर असेल आणि तर ते पाहून जळताना तुम्ही जर रडत असाल आणि तुम्ही जर खूप घाबरला असाल, तर याचा देखील अर्थ खूप चांगला होतो. जर हे स्वप्न विवाहित लोकांना जर येत असेल, तर याचा अर्थ असा होतो, की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख-समृद्धी येणार आहे. तुमचे नाते, संबंध अधिक दृढ होणार आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये सुख-समृद्धी राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मुलं होत नसेल, तर लवकरच तुमच्या घरामध्ये अपत्य प्राप्ती होणार आहे, असा देखील याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दुसरीकडं जर हे स्वप्न अविवाहित जर लोकांना जर अशा प्रकारे पडत असेल, तर याचा देखील अर्थ असा होतो, की तुम्हाला तुमच्या आवडीचा जीवनसाथी देखील मिळणार आहे. त्याचबरोबर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला पैशाचे झालेले नुकसान, संपत्तीचा झालेला नाश, आकाशातून पडणे, केस कापणे किंवा आपण स्वतः पडणे असे जर सतत स्वप्न पडत असेल, तर किंवा एखाद्या स्वप्नात जर त्याला स्वतःचाच दात पडलेला दिसत असेल, एखादी नदी दिसत असेल किंवा एखादं धरण दिसत असेल किंवा नदीला, धरणाला आलेला पूर दिसत असेल, सूर्यास्त दिसत असेल, झाडं तोडणं किंवा झाडू मारणे अशा प्रकारचे जर काही गोष्टी दिसत असेल किंवा जर सतत लाल रंग जर डोळ्यासमोर जर येत असेल, तर हे देखील फार अशुभ मानलं जातं.
त्याचबरोबर स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला कधीही स्वप्नात कात्रीने कापताना, कोळसा किंवा चाकू मारणे, तिकीट काढणे, घोडागाडी किंवा एखाद्याला जर आपण स्वतः चापट मारताना जर दिसत असो, तर आपण सावध राहायला हवं. असं म्हणतात की अशी ही स्वप्न वैवाहिक जीवनासाठी अत्यंत त्रासदायक असतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी वृद्ध महिला दिसली, पाऊस दिसला, महिलेचे दूध पिताना जर एखादं लहान मूल दिसलं किंवा चांदीचे दागिने जरी आपल्या स्वप्नामध्ये जरी दिसत असतील, तरी देखील आपण सावध राहायला हवं. आता जर तुम्हाला ही वाईट स्वप्न पडत असतात, तर तुम्हाला काळजी पडते, टेन्शन येतं, की आता आपल्याला ही अशुभ स्वप्न पडतात, मग आपण यावर काय पर्याय करावा? तर तुम्हाला जर अशी जर वाईट स्वप्न पडत असतील किंवा स्वप्नामध्ये तुम्ही जर स्वतःलाच रडताना पाहत असाल, तर त्यावेळेला तुम्ही सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर भगवान भोलेनाथांची उपासना अवश्य करायची आहे. त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भगवान भोलेनाथांना 8 सुपाऱ्या अर्पण करायच्या आहेत. यानंतर त्या ठिकाणी बसून आपल्याला शिवलिंगावरती रुद्राभिषेक देखील अवश्य करायचा आहे. त्यानंतर भगवान शिवांना आपल्यावरची ही जी काही संकट आहेत, म्हणजेच आपल्याला ही जी अशुभ स्वप्न जी पडत आहेत, तर ही स्वप्न बंद करण्यासाठी, दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. याशिवाय श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करायचा आहे. तसेच आपल्यावर येणारे सर्व संकट, विघ्न, त्रास दूर करण्यासाठी दुर्गा मातेला प्रार्थना करायची आहे. याशिवाय पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर आपल्याला जी काही स्वप्न पडतात, तर त्या स्वप्नांबद्दल आपल्याला या कागदावरती तपशीलवारपणे व्यवस्थित सर्व काही जे असेल तर ते लिहायचं आहे. आणि हे लिहित असताना आपल्याला लाल रंगाच्या पेनानं लिहायचं आहे. आणि त्यानंतर हा जो कागद आहे, तर तो कागद आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा हा जो कागद आहे तर हा पेटवून द्यायचा आहे. असं म्हणतात की असं केल्यानं आपले जे वाईट स्वप्न आहेत, तर ते वाईट स्वप्नांचा प्रभाव हा संपुष्टात येतो आणि आपल्यावरची ही जी काही संकट आहेत, ही अशुभ स्वप्न आहेत, तर ती आपल्याला येण्याची बंद होतात. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आपली आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.